काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं, स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग, साता जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग, मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं, तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं. सत्या आय 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 ग, आता ऐन वेळेला कोण धडपडला असेल. चला आय 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 ग, अगं मम्मी काय झालं. अहो मम्मी अशा कशा पडल्या तुम्ही, खूप लागलंय का. तू एवढ्या रात्री किचन मध्ये काय करतेस. सत्या मी मंजिरीची शेदरी बनवायला लागले होते आणि तेव्हा ती चक्का उघडायला भांड घेतलं आणि तेवढ्यात लाईट गेला, भांड्यावर पाय पडून घसरले. अगं सगळ्या सोसायटीची लाईट गेली, आता अंधारात कशी शिदोरी बनवणार तू. जयदीप भाऊजी, आपण सगळ्यांनी मिळून मदत करूया की त्यांना, लवकर होईल बनवून. हा आपण सगळ्यांनी मदत करू मम्मीला. मला तर तशी लई झोप आली, पण करू आपण मम्मीला मदत. हा जरा कुठे छान डोळा लागला होता माझा, मम्मीना बी आता सगळं सुचतंय कशी द्यायचं. बरं आल्या ते आल्या आणि तशाच तर म्हटल्या बकी माझ्या नशिबातून तर रांडवाडा उष्टी करायचं बघ. हा जयद्या बरोबर आहे तुझं. हे बघ एक काम करू, आपण सगळेच मदत करूया. तुम्हाला आठवतंय का आपण दिवाळीची वेळी फराळ सगळ्यांनी मिळून एकत्र केला होता बघा. हा चला सगळे कामाला लागूयात. चला. नाही नाही माझ्या सुनाची शिदोरी आहे ना आई ग, तेव्हा माझी मी एकटीच बनवणार आणि कोणी सुद्धा हात लावायचा नाही बा. हा चालतंय चालतंय. सपना आपण सगळे मिळून करायचंय. हा ते चालतंय ते चालतंय. हा मी तर धीर आहे त्यांचा, माझा पण लागला पाहिजे हातभार. हे बघ माया, मी पण तिचा सासरा आहे, त्यामुळं मी पण हातभार लावणार. मी तर त्यांची माणसं आहे. हे बघ माया, सगळ्यांचीच इच्छा आहे की सगळ्यांनी मिळून ही शिदोरी करावी, त्यामुळं आपण सगळे मिळून करूयात ना हे. एक काम कर सपना, तू आणि कवी तुम्ही आधी मेणबत्ती शोधा आणि सगळीकडे मेणबत्ती लावा. तिथे डावर देत खाली घे. हा चला चला सगळे कामाला लागूयात आपण. हा चला पप्पा. मंजिरी तू नगस कुठल्या कामाला हात लावू. अगं मी तुझ्यासाठी शिदोरी बनवते ना. जा तू आराम कर, शांत झोप. मम्मी साहेब करते की मी बी मदत. मंजू हे बघ माया बोलते ते एकदम बरोबर आहे. तू अजिबात काम करायचं नाही. तुला जर झोप येत नसेल ना तर तू तिकडे जा आणि शांतपणे बस आणि बघ आम्ही काय करतोय ती. पण आज कामाला तू हात लावायचा नाही, कळलं. आहो पप्पा. वाघमारे तुम्हाला काय लय हौस आहे का काम करायची. अहो तुमच्या जागी मी काम करतो. आता तुम्ही केलं काय आणि मी केलं काय सेमच आहे ना. जावा तिथं आराम करा तुम्ही. चांगलं बॅटर दाखव मला. म्हणजे हे नुसत्या महाराणीसारख्या बसून राहणार आणि नुसतं राब आपण राबायचं होई. कवय तू सांगते कधी मी कोणाच्या घरची धाकटी सुन होऊ नको बघ. नाही 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 अजिबातच नाही. बस बस हा तुम्हाला सांगते की मी बी करते मदत. हा काय करा. ए सावकाश लावा रे मेणबत्त्या, एकमेकाच्या अंगावर नका उडू.
आणि ते पापडाचं बॉक्स आणलं होतं तू कुठे आहे? अहो चित्रकार दमानं जमाने एक एक उगाच सारखं आपलं समजच कसं खाली पसर मारून ठेवू नका. नाही नाही राहू दे, तुम्हाला दिसायला पाहिजे ना. जय द्या परत पिटकात कवे ती तुझं पापड घे पलीकडे खोक्यात आहेत बघ. सत्या, कांदा जरा बारीक चिर. होय वाघमारे, बारीक चिरतो एकदम. ए चटणी मिठाच दे रे. पप्पा तुम्ही फ्री आहात तर मग एवढ्या लसूण फक्त सोलून देता का मला? म्हणजे कसं पटकन होईल. हे घ्या. सत्या, मीठ जरा बेतानं घाल. वाघमारे, तुम्हाला काय वाटतंय मला जेवण बनवता येत नाही? तुम्हाला तेलावरच्या पोळ्या मी शिकवल्या होत्या, विसरला का? अहो पुण्यात MBA करताना ना सगळं जेवण मीच बनवायचो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता कशी एक नंबर भजी बनवते ते बघा. मम्मी हिला पीठ मारता येत नाही बघ. मला विचारते पीठ कसं मारायचं असतं. हे टेस्ट करून बघा. काय करायचं बाई ह्यांचं? छान. हे सपने पोळी बरोबर आहेत का? सारखा तूच तू प्रश्न विचारतोय मला, अजून घे की जरा. चिडती कशाला माझ्या? मग काय दहा एकच प्रश्न विचारतोय पावडर का? मला कसं करणार किती पोहे पाहिजे ते? माझ्या डोक्यात जाऊ नको. स्वप्न तिला पप्पा तुम्ही सांगा, मम्मी सांग तिला. नाही असं कसं म्हणते तू? जय द्या सपने, अगं 4 वर्ष झाली की लग्नाला. 30 काय खाण्यात बसता तुम्ही? अरे तोंड चालवण्यापेक्षा हात चालवा की जरा कामं तरी पटापटा होतील. नाही पप्पा, हिला काम लागलं ना म्हणून चिडचिड करायला लागली. चिडचिड करू नको, डोक्यात जाऊ नको माझ्या. असं काही नाहीये, मी करते ना माझं काम. तूच करत नाही, नुसतं पोह्यात हात धरत बसलाय पावड सारखी.